सोहळ्यात माईर्स विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लोणी काळभोर पुणे येथील विद्यार्थ्यांचा चरणसेवेत सहभाग 22 आणि 25 जून 2025 रोजी आषाढी वारी पंढरपूर पालखी सोहळ्यात विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लोणी तालुका हवेली येथील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने चरणसेवेत भाग घेतला। या सेवेमध्ये विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना चरणसेवा आणि आरोग्य सेवा दिली। वैद्य तो एक जाणावा जिव्हाळ्याने जो पाही या संत वचनानुसार नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना शुश्रूषा, प्राथमिक आरोग्य सेवा आणि विश्रांतीसाठी मदत केली। या सेवेत विद्यार्थ्यांनी पायी चालणाऱ्या थकलेल्या वारकऱ्यांना चरणसेवा देऊन त्यांना दिलासा दिला। काहींना प्राथमिक औषध उपचार दिले, काहींना थोडी विश्रांती घ्यायला मदत केली। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद, समाधान आणि आभार व्यक्त करणारे भाव ही विद्यार्थ्यांसाठी खरी पावती ठरली। या सेवेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सहानुभूती आणि सेवाभाव यांचा विकास झाला। पालखी सोहळ्याच्या पारंपरिक वातावरणात काम करण्याचा अनोखा अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। कार्यक्रमासाठी माईर्स संस्थेचे प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ डी कराड सर, संस्थापक मार्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, संस्थापक अध्यक्ष MIT WPU, अध्यक्ष नियामक मंडळ MIT WPU, कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक राहुल V कराड सर, माईर्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन WPUI चे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त कार्यकारी संचालक माननीय डॉक्टर अदिती कराड मॅडम, सदस्य विश्वस्त आणि संयुक्त महासचिव व मार्स संस्था गट प्राचार्य श्री शिवचरण सिंह गंधार व मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे डॉक्टर मानसिंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। संस्थेचे संचालक, प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे या उपक्रमात प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक केले। वारीतील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेचे भान आणि व्यावसायिक क्षमतांचा विकास झाला। ही सेवा पुढील पिढीसाठी आदर्श ठरेल असे मत अनेकांनी व्यक्त केले। संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून त्याला यशस्वी केले। पालखी सोहळ्यात विश्वराज नर्सिंग कॉलेज लोणीच्या विद्यार्थ्यांची केलेली सेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल हे निश्चित।